ही जी माझ्या पाठीमागची जी डीपी दिसती ही 2024 मध्ये बसवलेली एका इथल्याच व्यक्तीनी, पण ही क्षेत्र माझ्या आईच्या नावावर आहे. त्याचा गट नंबर वरचा जो दिसतोय तो गट नंबर 60 आहे आणि त्याच्या खालचा 58/1 आहे. ह्याच्यामध्ये अनधिकृत डीपी बसवलेली, पैसे घेऊन ह्याच्यात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. कारण का ही मैताच्या नावावर डीपी बसवलेली. 1991 साली तो माणूस मयत आहे, म्हणजे जवळजवळ 33 वर्ष झालेले आहेत तो माणूस मयत झालेला आहे. आणि त्याच्या नावावर ही डीपी सँक्शन करून माझ्या आईच्या नावावरती जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये बसवलेली. आणि जो मयत व्यक्ती तो हिचं नाहीये, त्याचं क्षेत्र माझ्यापासून कमीत कमी 1 किलोमीटरच्या लांबीवर आहे. त्यांनी काय कारणास्तव इथं बसवली की शेजारी तळ आहे, त्या तळ्यामधून त्याला पाणी घ्यायचं होतं की काय हे काय सांगता यायचं नाही. पण हे माझ्यावरती आणि आमच्या कुटुंबावरती इतका मोठा हे केलेलं आहे, म्हणजे एक प्रकारचं दडपणच आणलेलं आहे. आणि आमच्यावर विनाकारण आम्ही एससी कॅटेगरीमध्ये आहोत, त्याच्यामुळं आमच्यावर लय सर्वात मोठा अन्याय झालेला आहे. ह्याचा न्याय मागण्यासाठी मी एमएससीबी कडे वारंवार तक्रार करूनही त्यांनी सखोल चौकशी केलेली नाहीये. कारण का तर त्यांनी पैसे खाल्लेले इथं. मी त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांना एक अर्ज दिला. त्या अर्जाचं आता एमएससीबी कडे कर्जत डिव्हिजनला पत्र आलं. त्याच्यानंतर मला फोन करून तिथं बोलवलं. त्यांनी सांगितलं की आम्ही ह्याची चौकशी करून ही कारवाई करू. पण ही कारवाई अजून झालेलीच नाहीये. कमीत कमी 20-22 दिवस झालेत या गोष्टीला, ह्यांनी अजून मनावरती घेतलेच नाही. सगळ्यात मोठा हा आमच्यावर लय मोठा अन्याय झालेला आहे. हा जर यांनी जर ही डीपी काढून नाही नेली तर मी सनदी मार्गाने संविधानच्या मार्गाने मी पूर्ण ह्याच्यावरती एक प्रकारचं आता जे काही ही करायचंय मी ते ही जी डीपी मैताच्या नावावर बसवली ही कोणी ठेकेदाराने बसवली याची चौकशी व्हायला पाहिजे. कारण का आता मैताच्या नावावर डीपी बसवताच येत नाहीये आणि त्याचं इथं क्षेत्रच नाहीये. ह्याची चौकशीसाठी मी अर्ज पण केलेला आहे. महावितरणला कित्येक वेळेस भेटलोय. 2024 पासून मी आजपर्यंत महावितरणला जाऊन अर्ज देतोय, चौकशी करतोय, पण ते काय मला उडवडवीचीच उत्तरे देतात. ह्याच्यात जे कोणाचा हात आहे, एमएससीबी वाले आहेत अधिकारी, यांचे सखोल चौकशी होऊन ह्यांना आहे ना एक 8 दिवसामध्ये निलंबनाचीच कारवाई व्हायला पाहिजे. अन्यथा मी कलेक्टर साहेबांच्या तिथं जाऊन एक प्रकारचं आत्मदहनच करील. कारण का तर मला दुसरा पर्यायच नाहीये. हा सगळ्यात मोठा आमच्यावरती दलितांवरती ना सगळ्यात मोठा हा एक प्रकारचा अत्याचारच आहे. ह्याची सखोल चौकशी होऊन तो जो कोणी ठेकेदार आहे ह्याला सुद्धा ह्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि हा जो मयत आहे ह्या मयताचे जे कोणी वारस आहे ह्या वारसांवर सुद्धा गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत.